नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की डॉक्टर मालविका तांबे यांनी सांगितलेले तुळशीचे पावित्र्य आणि तुळशीचे आयुर्वेदिक महत्त्व. तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे. डोक्यावर तुळस घेऊन वारीच्या वेळी नाचायचे असेल किंवा कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचं लग्न करायचं असेल तर तुळशीचे रोप आवश्यक असते. घराघरामध्ये बाल्कनीत बागेत आपल्याला तुळस पाहायला मिळते. आरोग्यदायी बाग घरात करायची असेल तर पहिला मान दिला जातो तो तुळशीलाच. तुळशीला इंग्रजीमध्ये होली बेसिल म्हणतात. तसेच तिची गौरी, पुदाग्नी, नागमाता अशी नावे देखील प्रसिद्ध आहेत. घराघरामध्ये मिळत असल्याने हिला ग्राम्य असे देखील म्हटले जाते. चवीला उत्तम असल्यामुळे हिला सुरसा असे देखील म्हटले जाते. हिचे विष्णू वल्लभा व हरिप्रिया असे नाव देखील आहे, कारण ही भगवान विष्णू व भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. तुळस अनेक प्रकारची असते. तिचे शुक्ल, कृष्ण व शुक्ल तुळस व कृष्ण तुळस असे भेद आयुर्वेद निघंटूमध्ये सापडतात. पूर्वीच्या काळी घरासमोर तुळशीचे रोप नक्की असायचे आणि सकाळी स्नान झाल्यावर तुळशीचे एखाद दुसरे पान तोंडामध्ये घालून चघळण्याची सवय अनेकांना होती. आजच्या काळामध्ये तुळशीची जागा बेसिलने घेतली आहे. बेसिल हा देखील तुळशीचाच एक प्रकार. पास्ता, पिझ्झा यांच्यावर तसेच वेगवेगळे डिप्स बनवताना बेसिलचा वापर केला जातो. तसेच कर्पूर तुळशी म्हणजेच कॅम्फर बेसिल हाही तुळशीचाच एक प्रकार. त्यामुळे तुळस ही वनस्पती अशी आहे आपल्या घरात व आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी वापरली जाते. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की तुळशी रसामध्ये कटू व तिक्त गुणांनी लघु व वृक्ष व तीक्ष्ण असते. हिचा विपाक कटू असतो व वीर्य उष्ण असते. तर हे पहा, आपण वेळ न दवडता तिचे उपाय पाहूया. तर तुळस लघु व वृक्ष गुणांमुळे शरीरामध्ये लेखन करायला मदत करते. त्यामुळे कफदोषाशी संबंधित अंगावर खाज सुटत असेल तर तुळशीच्या पानांचा कल्क त्वचेवर लावण्याचा फायदा होतो. तुळशीच्या पानांचा कल्क पिळून काढलेला रस नाकपुड्यांमध्ये टाकल्यास कफामुळे चोंदलेले नाक मोकळे होते व कफामुळे डोके दुखत असेल तर दुखणे कमी व्हायला मदत मिळते. तुळशीच्या पानांचा डोक्यावर व सायनसवर शेक घेतल्याने देखील फायदा होतो. सर्दी, ताप व खोकल्यामुळे पोटामध्ये जडपणा जाणवत असेल तर आले, गवती चहा, तुळशीचे पाणी टाकून केलेला हर्बल चहा अग्नी प्रदीप्त करायला पर्यायाने भूक वाढवायला मदत करतो. साध्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, फुले टाकून सुगंधित पाणी पिण्याची पद्धत रूढ होत आहे. अनेक अशांनी तुळशीचे पाणी करून प्यायला हरकत नाही. तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची 10 ते 15 पाने टाकून रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी गाळून घेऊन पाणी प्यावे. यामुळे तुळशीचे सर्व लाभ मिळायला मदत होते. तुळशीमध्ये एक विशिष्ट तेल असते ज्याचा रंग हिरवा पिवळा असतो. या सुगंधी तेलाचा वास तुळशी लावलेल्या ठिकाणी पसरत असतो. यामुळे दमा, सर्दी, खोकला, पचन संस्थेशी निगडीत त्रास असणाऱ्यांना तुळशीच्या छोट्या वनात बसण्याचा फायदा मिळतो. तुळशीपासून सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया व किडे, मच्छर वगैरे लांब राहतात. यामुळे एकूणच तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक जीवजंतूंचे प्रमाण कमी दिसते. तोंडाला दुर्गंध येत असेल तर तुळशीची 1 ते 2 पाने तोंडात चघळल्यास त्यातील तेलामुळे दुर्गंध कमी व्हायला मदत मिळते. पचनशक्ती वाढवायला देखील मदत मिळते. तुळशीवर झालेल्या आधुनिक संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की तुळशीमुळे चिंता व नैराश्य कमी व्हायला मदत मिळते. तसेच स्मरणशक्ती व एकूण चेतासंस्थेची कार्यशक्ती देखील वाढायला मदत मिळते. घसा दुखत असेल किंवा आवाज बसला असेल तर 8 ते 10 तुळशीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये मध मिसळून हे चाटण थोडे थोडे चाटून खावे. लगेच फरक जाणवतो. तुळस ही एक उत्तम अँटीऑक्सिडंट देखील आहे. हिची पाने तर उपयोगी असतातच, पण हिच्या बियाही आहारात ठेवायला काही हरकत नाही. रोज सकाळी फळांचा रस घेतला जात असेल तर वा सॅलड केले जात असेल तर त्यामध्ये तुळशीच्या बिया घालता येतात. तुळशीच्या बिया पाण्यामध्ये भिजवून ते पाणी प्यायल्याचा वा बिया खाल्ल्याचा फायदा होताना दिसतो. गरम प्रदेशांमध्ये आईस्क्रीमवर तुळशीच्या बिया घालून फालुदा खाण्याची पद्धत असते. दूध व गुलाब पाणी यामध्ये भिजवून या बिया खाल्ल्यास चविष्ट लागतात.
तुळशीच्या बिया शरीरात पित्ताचे शमन करतात, उष्णता कमी करतात व लघवी साफ करायला देखील मदत करतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. नमस्कार.